नमस्कार सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. हं? मला माहिती आहे तुमच्यातले पण बरेच जण चांगल्या चांगल्या फील्डमध्ये कुणाला तरी काहीतरी शिकवत असताल. गुरु तो नाही आहे जो फक्त फळ्यासमोर उभा राहील आणि काहीतरी शायनिंग करेल. त्यालाच फक्त आपण गुरु नाही म्हणू शकणार. गुरु या शब्दाचा अर्थ काय होतो? मोठा, मोठेपणा ज्याच्यामध्ये आहे तो. एखादा लहान मुलगा पण जेव्हा त्याच्या बिस्किटच्या पुड्यामधलं पहिलं बिस्किट पप्पांना देऊ करतो किंवा त्याच्या मोठ्या भावाला बहिणीला देऊ करतो ना, तेव्हा त्या लहान मुलाकडून पण शिकण्यासारखं असतं आपल्याला खूप. त्याला सुद्धा गुरु मानणं योग्य आहे. हं? फक्त मोठा माणूस किंवा ज्याने दाढी वाढवली, गॉगल लावला काहीतरी छानपैकी, जटा वाढवल्या, बटा वाढवल्या, तोच फक्त केवळ गुरु नसतो. गुरु हे तत्व आहे, माणूस नाहीये. हा, लक्षात ठेवा. गुरु हा काय माणूस नाही, असं कोणतरी आला मेकअप करून मी आहे गुरु असं काही नसतं. गुरु हे काय तत्व आहे, प्रणाली आहे, प्रिन्सिपल आहे, सिद्धांत आहे. तो कुणामध्येही असू शकतो. झाडामध्ये पण चांगला गुण आहे जो दुसऱ्याच्या कामा येतं झाड, त्यात पण गुरुतत्व आहे. तसं तुमच्या प्रत्येकामध्ये गुरुतत्व आहे. हा, नाही का? म्हणून तुम्ही पण गुरुस्थानी आहात. मी तुम्हाला फक्त इथे सोबत म्हणून नाही, इथे मी तुमचा फक्त वाटाडे म्हणून काम करतोय. पण माझ्यापेक्षा कितीतरी चांगल्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडीच असतील. त्यामुळे तुम्हाला पण सगळ्यांना नमस्कार मनापासून. चला, आपण पुढे जाऊयात. हळूहळू हळूहळू आपला प्रवास चालू आहे. आपण काल बघितलं की ऍक्शन वर्ड जे असतात, कोणते पण गो, रन, डान्स, सीट, अटेंड, अनाउन्स, बाउन्स, चेक, राईट, रीड वगैरे, त्यांचा संबंध थेट कुणाशी आहे? हेल्पिंग वर्ब बरोबर. पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म, चौथा फॉर्म आणि पाचवा फॉर्म याच्याशी त्याचा संबंध आहे. आणि आपण त्याच्याबरोबर आणखी पॉइंट थोडस क्लिअर केलं, थोडस रिव्हर्स वे केलं आपण, कारण आपण आता मराठी माणसं आहोत. आपल्या बोलण्यामध्ये आपल्या मराठी विचार आपल्याकडे जास्त येतात. तर इकडून तिकडे कसं जायचं, ते शिफ्टिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगत होतो. आणि त्यातलं मला वाटतं एकदम बेसिक पॉईंट आपण बघितलं होतं की करतो आणि करत नाही असं जेव्हा आपण म्हणतो, तर याचे दोन प्रकार आहेत. आणि करत नाही, कॅमेरा बेस आहे, फेस पकडतो तो. करतो म्हणण्यासाठी पण दोन प्रकार आणि करत नाही म्हणण्यासाठी पण दोन. याचे पण दोन. का असं का झालं, दोन दोन का दिले त्यांनी, कशावर डिपेंड आहे? फार महत्वाची गोष्ट आहे ही. माणसावर डिपेंड आहे. इंग्लिशमध्ये दोन महत्वाचे गट पडले कम्युनिकेशनसाठी. एका गटामध्ये बोलणारा आणि ऐकणारा एकत्र आला आणि ग्रुप एकत्र आला. आणि दुसऱ्या गटामध्ये फक्त जो बोलत पण नाही, ऐकत पण नाही, तटस्थ आहे, एकटा आहे, सिंगल आहे, थर्ड पर्सन सिंगल, वस्तू असेल एखादी, ते सगळं भावना, प्रसंग, ते सगळं कुठे आलं? दुसऱ्या गटामध्ये आलं. हे गट समजले पाहिजे. आपण काल बोललो त्याच्यावर. आय, यू, दे, वी आणि अनेक लोक यांचा एक गट आहे. आणि ही, शी, हिट, नेम आणि एकटा माणूस, तिसरा एकटा, याचा एक गट आहे ना. ते फार महत्वाचं आहे. तर या गटानुसार आपल्याला चालायचं आहे. आपण या गोष्टीवर जास्त फोकस करणार आहोत. त्याचपूर्वी आपण बघितलं ॲमिजार जे आहे, म्हणजे मी आहे, तू आहेस, ती आहे, हे आपण ॲमिजार म्हणतो आपण त्यांना. पण जर खूप दिवसांपासून आहे, खूप काळापासून आहे म्हणायचं असलं, तर आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. कोणते? हॅव बीन आणि हॅज बीन. आय एम फ्रेश, मी जेव्हा म्हणतो आय एम फ्रेश, तेव्हा त्याचा अर्थ असतो की मी आत्ता फ्रेश आहे. पण ॲमच्या ऐवजी तुम्ही हॅव बीन किंवा हॅज बीन वापरा. त्याचा अर्थ होईल मी बऱ्याच काळापासून फ्रेश आहे, बऱ्याच वेळेपासून फ्रेश आहे, बऱ्याच दिवसांपासून मी फ्रेश नेचरमध्ये राहतो. तर मग तेच वाक्य कसं होऊ शकतं? आय बीन फ्रेश. आय एम फ्रेशच्या ऐवजी आय बीन फ्रेश म्हणू शकता. ही इज म्हणण्याऐवजी ही हॅज बीन म्हणू शकता. ही हॅज बीन देअर. आणि हॅव बीन हॅज बीनचा अर्थ फक्त काय?
बऱ्याच दिवसांपासून आहे, बऱ्याच काळापासून आहे. इथपर्यंत समजतंय मला वाटतं सगळ्यांना. आय एम रेडी म्हणजे मी आता रेडी आहे. आय हॅव बीन रेडी, बऱ्याच दिवसांपासून रेडी आहे. बरेच जण हॅव बीन वापरत नाही. तो वापरायला घ्या, तुमच्या बोलण्यामध्ये त्याला येऊ दे. मग तुम्हाला लक्षात येईल की अरे हा, माझं बोलणं चांगलं होतंय. जसं आय एम टॉकिंग, आय एम टॉकिंग विथ माय फ्रेंड्स, आय एम टॉकिंग विथ यू, काही पण असू देत, आय एम टॉकिंग आपण म्हटलं तर याचा अर्थ काय होतो, मी बोलतोय. परंतु परत एम इजचा अर्थ काय झाला, आत्ता या मिनिटाला बोलतोय मी. आय एम टॉकिंग, मी आता बोलतोय, असा त्याचा अर्थ होईल. पण जर आपण हॅव बीन हॅज बीन वापरलं, एम इज आर काढून हॅव बीन हॅज बीन वापरलं आपण, तर ते असं होतं आय बीन टॉकिंग, म्हणजे बाकी सेम, बाकीच्याला आपण काही करत नाही, नाही का. इथे पण तेच, आय यू दे वी, पहिल्यासाठी हॅव, ही शी इट, याच्यासाठी हॅज. मला वाटतं ह्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहेत. तर त्या गोष्टी घ्या. आय एम टॉकिंग म्हणजे मी आता बोलतोय. आय हॅव बीन टॉकिंग म्हणजे खूप दिवसांपासून बोलतोय मी, ही गोष्ट आजच नाही सांगत ना. आय एम वर्किंग म्हणजे मी आता काम करतोय. आय हॅव बीन वर्किंग म्हटलं त्याचा अर्थ होईल की मी बऱ्याच वर्षांपासून हे काम करतो आहे, करत आलेलो आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? सांगा, येस नो टाईप करा. आले सगळेजण? समृद्धी, आर्यन, चला गट, पूजा, चला. आय एम हिअर म्हणजे मी इथे आहे. पण आय हॅव बीन हिअर म्हणजे मी बऱ्याच वर्षांपासून इथे आहे. हॅव बीन हॅज बीन म्हणजे खूप दिवसांपासून. बस. आपण बघितलं होतं, जसं ॲमिझर आहे तसं वॉज वेअर पण आपण वापरू शकतो. आय वॉज रेडी म्हणू शकतो आपण, आय वॉज रेडी. आय वॉज रेडी म्हणजे मी तयार होतो किंवा मी तयार होते. परंतु जसं ॲमिझर म्हणजे आत्ता रेडी आहे, तसं वॉज वेअर म्हणजे त्या दिवशी रेडी होते, तेव्हा रेडी होते, एका दिवशी, काल परवा तेव्हा मागच्या भूतकाळात कळत मी रेडी होते तेव्हा, आता नाही रेडी. आय वॉज रेडी, आय वॉज अवेक, आय वॉज देअर, है ना. तर मग आय वॉज म्हणजे मी होते, कळतंय ना. याला पण तुम्ही रिप्लेस करू शकता, पण इथे हॅव येणार नाही. हॅव म्हणजे आहे, हॅड म्हणजे होता, हे आपण पाठ केलं अगोदर. मग ह्या वॉजला कशाने रिप्लेस करू शकता तुम्ही? हॅड बीन ने रिप्लेस करू शकता. मग आय वॉज ऍट माय होम असं म्हटलं तर मी त्या दिवशी होतो घरी माझ्या, किंवा मी सकाळी होतो, अगोदर होतो मी तेव्हा तिथे. आय वॉज ऍट माय होम. पण आय हॅड बीन म्हटलं तर याचा अर्थ काय, अगोदरच खूप दिवसांपासून मी तिकडे होतो. लक्षात घ्या, माय ब्रदर हॅड बीन इन मुंबई, माय ब्रदर वॉज इन मुंबई म्हणजे तेव्हा तेव्हा होता. हॅड बीन इन मुंबई बऱ्याच दिवसांपासून होता. म्हणजे हॅव बीन म्हटलं तरी बऱ्याच दिवसांपासून, हॅज बीन म्हटलं तरी बऱ्याच दिवसांपासून आहे. पण हॅड बीन म्हटलं बऱ्याच दिवसांपासून होता, असं याचा अर्थ होईल. हा, याला स्क्रीनशॉट घेऊन टाकायला पाहिजे त्यांनी. झाल्यावर सांगा स्क्रीनशॉट झालं आमचं घेऊन, किंवा लिहून काय असेल ते झालं असेल तर वाय टाईप करा. झालंय. ऍक्च्युअली तुम्ही चांगलं घेता, पटपट पटपट उचलताय, ही गोष्ट माझ्यासाठी खूप चांगली आहे. तुम्ही जेवढं लवकर लवकर शिकाल तेवढं पुढे पुढे जा. आता इकडे या, करतो करत नाही. आता खूप वेळा सांगून झालंय, जेव्हा पण तो ते तात हे तीन शब्द लागत असतील तेव्हा त्याच्यामध्ये एक तर पहिला फॉर्म असतो किंवा पाचवा फॉर्म असतो. एकदम क्लिअर करा ही गोष्ट. करतो म्हणजे एक तर पहिला फॉर्म किंवा पाचवा फॉर्म. आता पहिला फॉर्म काय, पाचवा फॉर्म काय, असं काही विचारू नका. पहिल्या फॉर्मला काहीच लागत नाही, पाचव्या फॉर्मला येस लागतो. ते कोणावर डिपेंड आहे? माणसावर डिपेंड आहे. परत तसंच हे कोणावर डिपेंड आहे? माणसावर डिपेंड आहे. माणूस कोण आहे त्याच्यावर डिपेंड करेल, प्ले म्हणायचं की प्लेज म्हणायचं, माणसावर डिपेंड करेल. आपल्याला माहित पाहिजे, एक माणूस असा आहे जो आपल्या गटामधला आहे,
एक माणूस असा आहे जो तिसऱ्या गटामध्ये तो आपल्या बरोबर नाही ना. मग त्याला काय लावायचं, प्लेस. आणि आपण असू तर प्ले. इतकं साधं सोपं गणित आहे हे. हा, बघा, मी उशिरा घरी येतो असं म्हणायचंय. आणि मी एक फॉर्म्युला सांगितलं होतं खूप महत्वाचा. कोणतं पण इंग्लिश मधलं वाक्य बोलायचं असेल तर एक छोटा फॉर्म्युला काय आठवतंय सगळ्यांना? लक्षात नसेल तर घेऊन घ्या. पर्सन, ऍक्शन, कोणाला, काय आणि उरलेला भाग. या सिक्वेन्स मध्ये कोणतंही वाक्य बोलत चला. या दोघांना एक नंबर, या दोघांना एक नंबर आणि या एवढ्याला एक नंबर. 3 टप्प्यात तुम्ही कोणतं इंग्लिशचं वाक्य बोलू शकता, काही काळजी करण्याचं कारण नाही. माणूस, ऍक्शन एकत्र म्हणा. कोणाला काय, म्हणजे वाक्यात विचारायचं कोणाला, अमक्या अमक्याला, बर त्याचं नाव आधी घ्यायचं. काय, हे बर ते सांगा. बरं अजून काय उरलं, अमुक अमुक ते शेवटी सांगा. याचा स्क्रीनशॉट घ्या, झालं का वाय टाईप करा मला. हा महत्वाचा फॉर्म्युला आपल्याला लागणार आहे आयुष्यभर. कोणते वाक्य बोलायचं मला तर पहिल्यांदा ह्याच सिक्वेन्स जायचंय. झालं का सांगा. बर, झालंय, लिहित आहे. मी संध्याकाळी जॉबवरून उशिरा घरी येतो असं म्हणायचं तुम्हाला. हा, काय म्हणायचंय, मी संध्याकाळी जॉबवरून उशिरा घरी येतो. फॉर्म्युला काय म्हणतो, आधी माणूस मग त्याची ऍक्शन एकत्र म्हणा. म्हणजे मी म्हणजे आय, येतो म्हणजे कम किंवा कम्स. आता बघा, जिथे पण तो किंवा ते लागेल ना, तिथे एकच शब्द नाही टाकायचा, दोन्ही चेक करून बघायचे. येतो, अच्छा येतोला दोन शब्द आहे, कम पण आहे कम्स पण आहे. तो ते तर लागला तर दोन शब्द लागतात. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे, आय कम म्हणू की कम्स म्हणू. कम म्हणायला पाहिजे ना. मग ते एकत्र म्हणा तेव्हा तुमचा एक स्ट्रोक पूर्ण होईल. आय कम, आय कम म्हणजे तुम्ही आत्ताशी इथे आले. माणूस आणि ऍक्शन एकत्र म्हणा, ते बरोबर आलं तर पहिला स्ट्रोक झाला, आय कम. बरं, मी कोणाला येतो असं काय म्हटलंय का वाक्यात? नाही म्हटलं. त्यामुळे म्हणण्याची काही गरज नाही. काय येतो असं काही म्हटलंय का, मी आंबा, पेरू, रताळे, चिकू वगैरे काहीतरी येतो असं काही म्हटलंय का? नाही. सोडून द्या. मग काय उरलं, उरलेला भाग. वाक्य आठवं काय होतं, मी दररोज संध्याकाळी उशिरा घरी येतो. बरोबर. हा, मी येतो झालं. आता काय काय उरलं, दररोज संध्याकाळी उशिरा घरी, एवढं उरलं की नाही. हा, लक्षात घ्या मित्रांनो. मी एक गोष्ट सांगितली होती, ज्यांना लक्षात राहिली असेल ना त्यांच्यासाठी खूप सोपं जाणार आहे. मी म्हटलं होतं की टाइम नेहमी शेवटी सांगावा. कोणाकोणाला आठवतं मी असं म्हटलं, त्यांनी हात वर करा इथे किंवा लिहा इथे, वाय टाईप करा, बघू दे मला. आणि लाजू नका अजिबात, शिकायला काय लाजायचं नाही. ओके, समृद्धीला लक्षात नाही. कोणतंही वाक्य सांगताना वेळ असलेली टर्म जी आहे ना, वेळ असलेला शब्द तो शेवटी सांगायचा. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, 2 वाजता, 4 वाजता, 5 दिवसानंतर, 10 वर्षांपूर्वी, हे शेवटी सांगायचं. म्हणजे सोपं जातं आपल्याला बोलायला. हा, आता बघा, मी दररोज संध्याकाळी उशिरा घरी येतो कामावरून असं काहीतरी आहे. मग आता याच्यात मी येतो हे झालं एवढं. आता दररोज हा पण टाइम, उशिरा हा पण टाइम, हे दोन गोष्टी शेवटी टाकून द्या. आता काय उरलं, कामावरून. मग आता कामावरून कसं म्हणणार, टाईप करा मला बघू दे, कामावरून कसं म्हणणार. टाईप. आता मी काल काय सांगितलं होतं, कोण कोण लक्षात आहे, काल परवा. हा एक असा शब्द आहे ना, तुम्हाला खूप ट्रिकी शब्द आहे, तुम्हाला खूप त्रास देणार. परत परत पाठ करा मित्रांनो. जेव्हा आपण वर न येता वरून असं येईल, याच्या शेवटी काय, ऊन शब्द आला बघा बरं, तुम्हाला दिसतंय का, ऊन. वरून, इथून, तिथून, ऊन ऊन ऊन, पुण्याहून, मुंबईहून, लेफ्ट कॉर्नर मधून, राईट कॉर्नर मधून, राईट. फ्रॉम म्हणायचं रोहित, फ्रॉम.
फ्रॉम लक्षात ठेवा. हम्म? बर, मग आय कम झालं तुमचं पहिल्यांदा. आय कम, मी येतो. उशिरा येतोस का? बर चला उशिरा ये. आय कम लेट इथपर्यंत कोणी पण म्हणू शकतं सहज. मग फ्रॉम जॉब, है ना? आणि दररोज म्हणायचं डेली, शेवटी म्हणा, एव्हरीडे म्हणा, काही पण म्हणा. म्हणजे आय कम होम किंवा आय कम टू माय होम. अजून एक गोष्ट मी सांगितली होती, आठवते का बघा बरं. कम आणि गोच्या नंतर नेहमी टू म्हणा. कोणाकोणाला आठवतंय? वाय टाईप करा. मी सांगितलं होतं कम आणि गोला चिटकून टू म्हणावे. आणि मी जेव्हा म्हणतो ना तुम्हाला टाईप करा, तेव्हा तुम्ही ना टाईप करत चला. नसलं माहित तर नो टाईप करत चला. येन मी आहे ना इथे उत्तर सांगायला. तुम्हाला बोलायचं असलं व्हिडिओ चालू करून तुम्ही थेट माझ्याशी बोलू शकता. डझंट मॅटर. ओके. कम टू, गो टू अशी शक्यता जोडी ठेवायची. का? कारण यांच्यानंतर काहीतरी डेस्टिनेशन असतं, पुढे काहीतरी असतंच, पुढे घर गाव अमुक धुमुक काहीतरी असतं, म्हणून टू म्हणायचं त्याला. हा, च्या दिशेने म्हणजे टू. मग आय कम टू होम लेट एव्हरी डे, किंवा आय कम टू लेट, आय कम टू होम लेट इन द इव्हिनिंग एव्हरी डे, असं म्हणता येईल. म्हणजे कोणतंही वाक्य आपल्याला याप्रमाणे पुढे नेता येईल. हा, माझी आई माझ्या भावाला दर महिन्याला 2,000 रुपये देते खर्चायला. आता मोठं वाक्य झालं. हा, माझी आई माझ्या भावाला दर महिन्याला खर्चायला 2,000 रुपये देते. एवढं मोठं वाक्य आहे. पहिल्यांदा काय येईल? एक नंबरला माझ्या येईल, आणि नंतर लगेच ऍक्शन येईल. ऍक्शन कोणती? देते. देते कसं म्हणणार? आता इथेच खेळ आहे खरा. चला, कोणाला माहिती देते कसं म्हणायचं सांगा. तुमच्याकडे कोणते दोन शब्द येतील ऍक्शनला? माझी आई म्हणजे माय मदर कळलं मला, पण देते म्हणायचं ना. माझी आई देते मला. सांगा लवकर. देते. कोणते दोन शब्द आहे तुमच्याकडे? काही एकच आहे? दोन आहे ना? हा, अजून एक आहे गिव्ह आणि दुसरा आहे गिव्ह. गिव्ह. राईट. मग ज्यांना ज्यांना कन्सेप्ट क्लिअर झाली ना, आपल्या आपल्यासाठी बाबा गिव्ह म्हणायचा. आपण बोलणारा आणि ऐकणारा, आणि खूप लोक असतील तर त्याला पहिला फॉर्म वापरायचा, आणि तिसरा माणूस असला कोणी पण ते त्याला येस लावायचा. मग माझी आई देते म्हटल्यावर कसं म्हणणार? माय मदर गिव्स म्हणणार ना. बरोबर. आता काय काय उरलं याच्यावर लक्ष द्या. आता बघा, हा, इंग्लिश कम्युनिकेशन इज द गेम टू रिमेंबर द थिंग्स. तुमच्या किती लक्षात राहतं ते खूप मॅटर करणार आहे. आता काय वाक्य होतं? माझ्या आई माझ्या भावाला दर महिन्याला 2,000 रुपये देते खर्चायला, असं काहीतरी होतं वाक्य. याच्यामधलं माझी आई देते इथपर्यंत झालं, म्हणजे पहिला टप्पा झाला, माझी आई देते. आता जर तुम्हाला हा फॉर्म्युला लर्न असला, लक्षात असला, की पूर्ण क्लिअर आहे की अगोदर माणूस आणि ऍक्शन म्हणून घ्यायची, माझी आई देते, मग कोणाला देते? माझ्या भावाला. मग माय ब्रदर गिव्स माय ब्रदर, असं होईल की नाही होणार मला सांगा? येस ऑर नो? माझ्या भावाला म्हणायचंय मला. हो की नाही? टाईप करा. माझी आई माझ्या भावाला देते असं म्हणायचं ना. मग माय मदर गिव्स माय ब्रदर. सर, मी टू म्हणू का? टू इथं टाईप करा बरं. किती लोकांना मी त्या दिवशी सांगितलं टू कसं म्हणायचं, टू कधी म्हणायचं. आता या वाक्यामध्ये मी जर असं म्हटलं माय मदर गिव्स, आता इथं माझ्या भावाला म्हणायचंय, तर मी तर टू लिहू की नको ते लिहा. इथे टाईप करा येस ऑर नो. माझ्या भावाला म्हणायचंय मला, माय मदर गिव्स टू माय ब्रदर म्हणू की नको? बरं, अच्छा, रोहित नो म्हणतोय. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? टाईप करा. नुसतं बघू नका बाकीच्यांची मज्जा. आलो कशाला आपण? चलो कमॉन. कोणीही रिलॅक्स बसू नका. तुम्ही बोलत तर नाहीये ना, मग टाईप करायला काय प्रॉब्लेम आहे? इथे टू म्हणू की नको? मला माझा भाऊ म्हणायचं, माझ्या भावाला. इथं आहे माझा भाऊ. पूजाचं काय म्हणणं आहे? इथं टू म्हणायचं का नाही? माझ्या भावाला म्हणायचं मला. काहीतरी बोला, काहीतरी लिहा. मला कळेल कसं काय तुमचं लक्ष आहे की नाही. आणि तुम्हाला ते आठवत नसेल ते पण लिहा. सॉरी सर नाही आठवत, ते पण सांगा, काय अडचण नाहीये. हा, मी त्या दिवशी सांगितलं होतं की कोणाला आणि काय या सिक्वेन्सने जर तुम्ही जाणार असलात
तर लगेच याला टू लावण्याची गरज नाहीये. आठवतंय का? येस. ला फॉलो करणार असा आठवत. तर टू म्हणण्याची गरज नाहीये. ओके. पण जर याला उलट पालट केलं, अगोदर काय आणि मग कोण आलं, मग मात्र टू म्हणावं लागेल. मग माझी आई देते, हे झालं माय मदर गिव्स. कुणाला देते? माझ्या भावाला देते. मग लगेच माय ब्रदर म्हणा, टू म्हणण्याची गरज नाही तिथे. मग माय मदर गिव्स माय ब्रदर असं होईल. पण जर तुम्हाला असं म्हणायचं असलं की अगोदर मी काय देते, 2,000 रुपये देते, मग मी 2,000 रुपये अगोदर म्हणणार, असं जर तुम्हाला वाटत असेल ना, मग तुम्ही असं म्हणणार माय मदर गिव्स 2,000 रुपये. राईट. आणि मग येस करेक्ट रुद्रा. मग माझ्या भावाला म्हणायचं असलं 2,000 रुपयाच्या नंतर, मग मात्र तुम्हाला काय करावं लागणार आहे? टू लावावा लागणार आहे. समजतंय? म्हणजे माय मदर गिव्स 2,000 रुपये, मग टू माय ब्रदर, मग लावा टू, मग काय अडचण नाही. आता एक मजा आहे. 2 शब्द उरले का अजून? माय मदर गिव्स 2,000 रुपीज टू माय ब्रदर, इथपर्यंत आले तुम्ही. हा, आता काय राहिलं? दर महिन्याला खर्चायला. मग अगोदर खर्चायला घ्यावं लागेल, मग दर महिना घ्यावा लागेल. मग खर्चायला कसं म्हणणार? बरं, खर्च करण्यासाठी कोणती ऍक्शन तुमच्याकडे? टाईप करा किंवा सांगा. खर्च करणे म्हणण्यासाठी तुमच्याकडे कोणती ऍक्शन आहे? चलो फटाफट. काय रे, काहीच नाही लिहिलं. खर्च करायचं म्हणायचं असेल तर कोणती ऍक्शन आहे आपल्याकडे? एक्सपेन्स. ओके. अजून एक्सपेन्सेस म्हणजे आपण जे खर्च केले तेवढे सगळे. ऍक्शन नाही आहे. ऍक्शन साठी ना स्पेंड आहे ना आपल्याकडे. स्पेंड नाही का? लिहून घ्या, माहित नसेल तर. स्पेंड. मग दोन लिखतील, एक स्पेंड, स्पेंड. बरं. आता मी काल एक गोष्ट सांगितली होती. हा, ड लावायचं, ड. खर्च करणे म्हणजे टू स्पेंड. आणि खर्च करायला म्हणायचं असेल तर काय करावं लागेल मग? त्याला पण तसंच. खर्च करणे म्हणजे पण टू स्पेंड, आणि खर्च करायला म्हणायचं असेल तरी पण टू स्पेंड. जायला, यायला, खायला, प्यायला, म्हणायला, ला 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 ला, टू 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 टू. ओके. मग आता वाक्य कुठं आलं आपलं? बघा बरं काय झालं. माझी आई माझ्या भावाला दर महिन्याला 2,000 रुपये खर्च करायला देते. मग माय मदर गिव्स 2,000 रुपये टू माय ब्रदर टू स्पेंड. असे येईल की नाही? बोला येस और नो. असं येईल की नाही की माय मदर गिव्स 2,000 रुपीज टू माय ब्रदर टू स्पेंड? येईल. करेक्ट है ना? हे तुम्हाला म्हणायचंय, हे तुम्हाला म्हणायचंय, तरच मजा येईल. माय मदर गिव्स 2,000 रुपीज टू माय ब्रदर टू स्पेंड फॉर एव्हरी मंथ. दर महिन्याला. झालं काय अवघड नाही याच्यात. माझे वडील दर 5 दिवसानंतर हेअरस्टाईल बदलतात. माझे वडील दर 5 दिवसानंतर हेअरस्टाईल बदलतात. चला मग पहिल्यांदा कोण येणार? माणूस कोण आहे? माझे वडील. माय फादर होईल. आता ऍक्शन कोणती आहे? आता तुमच्यापैकी एखादा म्हणाल सर हेअरस्टाईल बदलतात ही ऍक्शन, ती नाही ऍक्शन, फक्त बदलतात एवढीच ऍक्शन. हे तुम्हाला कळतंय का? हो की नाही? मग काय होईल? राईट. माय माय फादर. माझे वडील बदलतात, बदलायला चेंज म्हणतो आपण. मग परत प्रश्न पडला. काय प्रश्न पडला पाहिजे सांगा बरं? काय प्रश्न पडला पाहिजे? चेंज म्हणून की चेंजेस म्हणून? हा प्रश्न पडला पाहिजे तरच बरोबर येईल, नाही तर नाही येणार. सांगा चेंज म्हणायचं का चेंजेस? व्हेरी गुड. एकालाच कळलं का? बाकीचे कुठे गेले? चला पटपट. हम्म. हम्म. मग माय फादर चेंजेस, हे जर कळलं तरच इंग्लिश येईल. माय फादर चेंजेस, काय चेंज करतात? हेअरस्टाईल. मग माय फादर चेंजेस हिज हेअरस्टाईल एव्हरी वीक, असं होऊन जाईल है ना? आपण एक गोष्ट अजून बोललो होतो. पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो? डू. 5व्या फॉर्म मध्ये कोण असतो? डज.
म्हणून करतो का, करतो का, करतो का, हे म्हणायचं असलं तर डू ने प्रश्न विचारा, डज ने प्रश्न विचारा. हा मुद्दा आपण काल पण बघितला होता. चला मग, म्हणजे सुरुवातीलाच म्हणा, सुरुवातीला डू घेऊन माणूस घेऊन टाका. बाकी तुझं माणूस ऍक्शन कोणाला काय ते कंटिन्यू करा, बाकी त्याला काही अडचण नाहीये. माणूस ऍक्शन कोणाला काय हे पुढे चालू राहील, मात्र सुरुवात डू किंवा डज ने करा. तुझी बहीण तुला शिक्षा करते का, प्रश्न विचारायचा आपल्याला. तुझी बहीण तुला शिक्षा करते का. मग आता अरे बापरे, करते का म्हणायचं असलं डू किंवा डज ने सुरुवात होणार आहे. पण एक प्रॉब्लेम झाला सर. कोणता प्रॉब्लेम झाला की माणूस कोण याच्यातला, तुझी बहीण. मग तुम्ही कन्फ्युज झालात की आता कशाने सुरुवात करायची बरं. तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहे सुरू करायला, एक आहे डू, एक आहे डज. कशाने सुरू होईल सांगा बरं मला. तुझी बहीण तुला दररोज शिक्षा करते का, बोला फटाफट. सुरुवात कशाने होईल, डू की डज. टाईप. व्हेरी नाईस. ज्यांचा अभ्यास चांगला आहे ना, जे दररोज अभ्यास करतात ना, त्यांचं चुकणारच नाही. बघा, डू कोणासाठी आहे, आय यू देवी. आणि डज कोणासाठी आहे, ही शी इट. मग डज नेच एकदम बरोबर. मग काय नाही, डजला किंवा डूला शोधून माणूस घ्या. डज तुझी बहीण, डज तुझी बहीण आहे ना, तुझी बहीण म्हटली ना. डज तुझी बहीण, डज युअर सिस्टर. ऍक्शन कोणती पुढे, पनिश. कोणाला, तुला. मग डज युअर सिस्टर पनिश तुला. तुला म्हणण्यासाठी कोणता शब्द, यू आहे ना. कोणता आहे तुला म्हणायसाठी, यू. मग डज युअर सिस्टर पनिश यू, झाला प्रश्न तयार. हा, फार महत्वाचं स्किल आहे, क्लिअर करा याला. बर, तू दररोज सकाळी 5 वाजता उठतो का, असं विचारायचं आहे. उठतो का, हो हो. नाही उठत. जातो का, हो जातो जातो. नाही जात. अशा प्रश्नांना डू आणि डज, डोंट आणि डझंट एवढेच ऑप्शन, बाकी काही ऑप्शन नाही. हा, निगेटिव्हचा प्रश्न असला निगेटिव्ह वाला, डूच्या ऐवजी काय म्हणणार आपण, डोंट. डजच्या ऐवजी काय म्हणणार आपण, डझंट. बाकी सेम, बाकी काही बदल नाही. हा, चला. तू सकाळी, दररोज सकाळी तू पहाटे 5 वाजता उठतो का. पहिल्यांदा काय येईल सांगा, तू उठतो का ना. मग यू म्हणायला पाहिजे होतं, परंतु आपण यू नाही म्हणणार, आपण प्रश्न विचारणार आहोत. तर आपण काय म्हणणार आता, डू यू म्हणणार. हे तुम्हाला कळतंय का, येस ऑर नो टाईप करा, तुम्हाला कळतंय का. तू सकाळी 5 वाजता उठतो का, याची सुरुवात डू ने होणार ना, की नाही होणार. येस नो टाईप करा. तू सकाळी 5 वाजता उठतो का, येस येईल की नाही येणार, वाय. डू यू येईल ना. बरोबर. मग डू यू, उठतो का, वेकअप आहे ना. डू यू वेकअप हे झालं पहिलं. डू यू वेकअप, आता काय सकाळी लवकर 5:30 वाजता. मग कसं करणार आता, सकाळ 3 तासांची, लवकर थोडं लवकर आहे, 5:30 वाजता 1 तासांची. है ना. मग सकाळी लवकर म्हणायचं असेल तर म्हणायचं अर्ली इन द मॉर्निंग. लिहून घ्या, सकाळी लवकर म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग. आणि पाठ करून घ्या, सकाळी लवकर म्हणजे अर्ली इन द मॉर्निंग पाठ करून घ्या. असंच म्हणायचं आयुष्यभर, सकाळी लवकर अर्ली इन द मॉर्निंग. मग सर ते 5 वाजता 6 वाजता म्हणा ते. हम्म? इकडे म्हणता ना, at 5 o'clock. Do you wake up at 5 o'clock? 5 वाजता उठून टाकलं आपण त्याला. डू यू वेक अप ऍट 5 o'clock अर्ली इन द मॉर्निंग. लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही अशा प्रकारे डू यू चा प्रश्न विचारा. बर, तुला आईस्क्रीम आवडत नाही का, आवडत नाही का, निगेटिव्ह विचारतोय का. मग डू ने सुरू करायचं, तर कशाने सुरू करायचं, टाईप करा पटापट, मला बघू दे कोणाला कळलंय ते.
नेगेटिव्ह प्रश्न कशाने सुरू करावा? लवकर. तुला आईस्क्रीम आवडत नाही का? जात नाही, आवडत नाही, खात नाही, पीत नाही, कोणता शब्द आहे त्यासाठी? ज्याला माहित नाही ते लिहा. करत नाही म्हणजे डोंट आणि डझंट. ज्याला माहित नाही त्याने लिहा डोंट आणि डझंट. डोंट आणि डझंट. ओके. चला चला. बरोबर आहे. येस. डझंट का बरं येईल? तुला आईस्क्रीम आवडत नाही का असं विचारलंय ना, मग तू आहे ना समोर. डूच्या पार्टी मधला आहे का डचच्या पार्टी मधला आहे माणूस? सांग. तू हा माणूस डू आहे की डज आहे ते मला सांग. टाईप करा. डू आहे ना, मग हा काय लिहितोय डझंट? डोंट लिहायला पाहिजे ना मग डोंट यू. आता तुला आईस्क्रीम आवडत नाही, नाही वाला प्रश्न आहे तर डोंट म्हणायचं. डोंट यू, डोंट यू, डोंट यू, डोंट यू, आणि ऍक्शन घ्यायची मग परत. डोंट यू लाईक आईस्क्रीम. झालं, संपला विषय. कळतंय? डोंट यू लाईक आईस्क्रीम, डोंट यू लाईक आईस्क्रीम, डोंट यू लाईक आईस्क्रीम, एवढं म्हणायचं. हा. ओके. बर. तू ऑफिसला जात नाही का? बोला. टाईप करा. तू ऑफिसला जात नाही का? कसं म्हणणार? बोला फटाफट. कोण लवकर लवकर लिहितं मला बघू दे. तू ऑफिसला जात नाही का? काय झालं, हाडली गाडी? माणूस तू आहेस. यू. डोंट येणार मग. डोंट यू, डोंट यू, बाकी सेम. डोंट यू जातो म्हणजे गो. डोंट यू गो ऑफिसला, टू ऑफिस. डोंट यू गो टू ऑफिस. व्हेरी नाईस. बाकीच्यांना कळलं नाही का हा मुद्दा? तू ऑफिसला जात नाही का? डोंट यू गो टू द ऑफिस, डोंट यू गो टू ऑफिस. बर, तुला माझं बोललेलं कळत नाही का? तुला माझी भाषा समजत नाही का? चलो, तुला माझी भाषा समजत नाही का? आता तुला समजत नाही ना, डोंट यू. 100% डोंट यू. तिथे काही चेंज करायचं नाही. कसं होईल बोला मग? तुला माझी भाषा समजत नाही का रे? चल फास्ट. डोंट यू येईल ना? पुढे बोला. डोंट यू किंवा डझंट ही झाल्याच्या नंतर ऍक्शन घ्यायची. माणूस ऍक्शन कोणाला काय ना? अंडरस्टँड. डोंट यू अंडरस्टँड येईल ना? डोंट यू नो. माय लँग्वेज. तुकड्या तुकड्यामध्ये बोलायचं. डोंट यू अंडरस्टँड माय लँग्वेज. डोंट यू अंडरस्टँड माय लँग्वेज. डोंट यू. फार महत्वाची गोष्ट आहे. हा. बर. तुझे वडील तुझ्या बरोबर कॉलेजला येत नाही का? चला. आता तुझे वडील अमुक अमुक काम करत नाही का? तुझे वडील करत नाही म्हणजे डझंट येईल ना? हे कळलं का? आपण करत नाही, डोंट. तिसरा माणूस करत नाही, डझंट. एवढं समजलं की येस की नो? टाईप कर, मला बघू दे कोण कोण जिवंत आहे. चला लवकर बघू दे मला कोण कोण. व्हेरी नाईस. डोंट आणि डझंट हे दोन शब्द कळलेच पाहिजे आपल्याला. सांगा. तुझे वडील कॉलेजला येत नाही का तुझ्या बरोबर? हा प्रश्न कसा होईल? ओके. तुझे वडील तुझ्या बरोबर कॉलेजला येत नाही का? डोंट तर काही येणार नाही. आता तुझे वडील आहे म्हणून डोंट नका म्हणू. येस. तुझे वडील आहेत म्हणून डोंट नाही म्हणायचं. वडील तिकडे आहेत तिसरे, त्यांना डझन म्हणायचं. कसा होईल प्रश्न हा? डझन तुझे वडील येत नाही का? हा झाला एक टप्पा. डझन युअर फादर कम. डझन युअर फादर कम. बर, आता काय? तुझ्यासोबत कॉलेजला, है ना? मग कमच्या नंतर टू कॉलेज म्हटलं तरी चालेल ना? डझन युअर फादर कम टू कॉलेज
एकदम बरोबर, विथ यू तरी चालतंय. आता बघा, मी विथ यू इकडे घेतला आणि रुद्राने इकडे घेतला. त्याने ते घेतलं आणि हे पुढे घेतलं. आता तुम्हाला जर एखाद्याला प्रश्न पडला, सर असं चालेल का हो? हे मी तू तिकडे घेतलं तरी चालेल का? नक्की चालणार. मी ट्रेनची गोष्ट सांगितली आठवत तुम्हाला? बोग्या 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 सगळ्या ना, ही बोगी ती बोगी ती बोगी. तर इकडची बोगी तिकडे, तिकडची बोगी इकडे शिफ्ट करता येते ना. तसंच आहे, इकडचा पार्ट इकडे, इकडचा पार्ट इकडे, त्याला काही काळजी करण्याचं कारण नाहीये. परंतु घेताना मात्र कसं घ्यायचं हे लक्षात घ्या. कोणत्याही उचलून आणायचं, प्रेपोजिशनच्या पुढचं, प्रेपोजिशनच्या पुढचं. हा, कळतंय का? टाईप करा येस की नो. तुकडे कसे घ्यावेत, प्रेपोजिशनच्या पुढचा घ्यावा, लिहून ठेवा. नसेल कळत तर व्हेरी गुड. नाही कळलं, कोणाला कळलेलं नाही त्याने टाईप करा. सर मला हे कळत नाही, हे हे कसं पकडायचं? आता बघा हा शब्द काय होता बघा, रोहित बघा, हे कॉलेजला. आपण कॉलेज हा शब्द ऐकलाय लहानपणापासून, बरोबर आहे की नाही? नुसतं कॉलेज ऐकलंय ना, हो की नाही? पण या कॉलेजला चिटकून ला आलं की नाही आलं? आलं. मग त्या ला म्हणण्यासाठी आपल्याकडे कोणता शब्द टू आहे की नाही? तुम्ही पहिल्यांदा पाठ केलं की अच्छा टू म्हणजे ला, टू म्हणजे ला, विथ म्हणजे बरोबर, विदाऊट म्हणजे शिवाय, हे पाठ केलंय आपण ना. मग ला म्हणजे काय? टू. मग त्याला म्हणायचं अगोदर आणि कॉलेजला टाकायचं नंतर. काय होईल मग? टू कॉलेज होईल. मग असं ही जी जोडी आहे ना ती घ्यायची. तुझ्या बरोबर असं म्हणतो, तुझ्या बरोबर, तुझ्या बरोबर. चल, मग कोणता शब्द एक्स्ट्रा आला? बरोबर हा शब्द एक्स्ट्रा आला ना. मग याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? विथ म्हणतो ना. आणि तुझ्या बरोबर मग काय होईल? मग विथ यू होईल ना, है ना. मग हा इथूनच उचलायचा, विथ यू, टू कॉलेज, विदाउट हिम, अबाउट मी, असं जोडी जोडी पकडायची. कळतंय का नाही? डोक्यावरून चाललंय? येस और नो टाईप करा. कळतंय? अजून पूजाला कळतंय? छान, व्हेरी गुड, छान. आता अजून एक गोष्ट बघा. हा, छान छान. आता बघा, डू यू ईट, एवढंच म्हटलं त्यांनी, डू यू ईट. आता डू यू ला अगोदर घेतले ना, म्हणजे करतो, करती, करते, असं काहीतरी विचारायचं त्याला. बरं, डू यू ईट म्हणजे तू खातो का, असं विचारलं त्यांनी, बरोबर ना. डू यू ईट, तू खातो का, म्हणजे डू किंवा डजने सुरू केलं, तू करतो का, करते का, असा प्रश्न सुरू होईल. डोंट ने विचारलं, आता हाच प्रश्न विचित्र, काय केलं? डोंट ने विचारलं. हा प्रश्न असा आला आता, काय म्हणतो हा? डोंट यू ईट, डोंट यू ईट, याचा अर्थ काय झाला? कोण सांगतं डोंट यू ईट? चला पटापट दाखवा मला. जेवत नव्हतं. हा, तू खात नाही का? हवारचा काय म्हणतो? खातो का? हा काय म्हणतो? खात नाही का, है ना. आता लक्षात घ्या, जर तुम्हाला क वाला शब्द म्हणायचा, क असलेला शब्द, हा, कोणकोणते शब्द आहे ज्याच्यामध्ये सुरुवातीला क येतो? काय, कुठे, कोणी, कधी, है ना, कसे, केव्हा, कोणाचे, कोणते, किती. आहेत ना असे शब्द क ने सुरू होणारे, ज्यांना आपण काय म्हणतो? डब्ल्यूएच वर्ड म्हणतो की नाही, क्वेश्चन वर्ड ना. ते जर तुम्हाला वापरायचे असतील ना, त्याची आयडिया सांगतो, आता नीट समजून घ्या. मराठीमध्ये हे शब्द दोन नंबरला येतात. आता उदाहरण बघा, तू काय खातो, मराठीमध्ये काय विचारलं? तू काय खातो, म्हणजे काय शब्द किती नंबरला गेला?
2 नंबरला गेला की नाही? येस नो? तुम्ही जागा आहे की मला चेक करावं लागतं रे बाबा परत परत. काय हा शब्द 2 नंबरला गेला की नाही सांगा. हम्म. हो म्हणत चला, वाय टाईप कर, काहीतरी करा. तुम्ही तिथे उपलब्ध आहात हे मला कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय हे. तुम्ही असं समज करू नका. का बरं विचारता होतं मधून मधून वेड्यासारखं? माझ्या डोक्यात फरक आहे म्हणून नाही विचारत तुम्हाला मी. हा, तुम्ही हे चालू करून पडून नको जायला कुठे म्हणून. माझा तुमच्यावर इतका विश्वास आहे. मग आता एक क वाले शब्द जर तुम्हाला वापरायचे असतील तर त्याचा फॉर्म्युला सांगतो. ते डू यू डोंट यू म्हणतो ना आपण, डू यू डोंट यू किंवा डज, डजचा प्रश्न आहे, डझन चालू आहे, त्यांच्या अगोदरच म्हणायचा तो डब्ल्यूएच वाला आणि परत डू यू पासून सुरुवात करायची. म्हणजे अगोदर, ह्याच्या अगोदर बघा इतकं वेळ काय होतं ना, अगोदर एवढं होतं यू इट. आपण डू ला बोलवलं मग डू सगळ्यांच्या पुढे येऊन बसला, डू यू इट झालं. आता तुम्हाला म्हणायचं नाही तू काय खातो, काय करणार मग? याच्या अगोदर आणखी काय शब्द लिहा. काय म्हणण्यासाठी कोणता शब्द तुमच्याकडे? व्हॉट आहे ना. आता प्रश्न काय तयार झाला बघा, चेकआउट. व्हॉट डू यू इट असं झालं की नाही आता प्रश्न तयार. कळतंय का हे? हा, बर. इथं डोंट यू इट याचा अर्थ काय? डोंट यू इट, तू खात नाही का? हा, बर. डोंट यू इट, तू खात नाही का? डोंट यू इट, तू खात नाही का? बर, तुम्हाला म्हणायचं असतं तू का नाही खात. तू म्हणून झालेला जो शब्द आहे ना, काय, कुठे, कोणाला, कधी, कसे, तो वापरतो आपण आता. तुम्हाला विचार तू का नाही खात रे? का? एकदम खाली आला आणखी ग्रामीण भागात वाय. म्हणतात हा, का बरं खात नाही, का म्हणून खात नाही असं म्हणतात ना आपल्याकडे. मग त्याला कोणता शब्द आहे? वाय आहे ना. वाय. तो 1 नंबरला म्हणा, बाकी सेम जाऊ दे पलीकडे. म्हणजे प्रश्न विचारण्याची आयडिया काय? अर्धा प्रश्न हो की नाही, हो की नाही विचारायचं असलं तर तो डू डज डीड वगैरे नाही सुरू होईल. आणि ते डब्ल्यू शब्द वापरायचे असतील तर ते कुठे येणार? एकदम 1 नंबरला येणार, यांच्या पण आधी येणार ते. कळतंय का? आता बघा, तू सकाळी कुठे जातो असं आपल्याला विचारायचं. हा, तू सकाळी कुठे जातो रे? आता लक्षात घ्या, पहिल्यांदा कोणता शब्द घ्यावा लागेल, कुठे घ्यावा लागेल की नाही, मी तोंडी सांगतो नीट ऐका. ज्याला ज्याला हे शिकायचं नाही त्यांनी नीट लक्ष द्या माझ्याकडे आणि ते प्रॅक्टिकल वापरायचं. तुमचं जरी माईक बंद असला तर तुम्ही प्रॅक्टिकल बोलून बोलू शकता, फक्त इकडे ऐकू येत नाही बाकीच्या डिस्टर्ब एवढंच. पण तुम्ही तर बोलून बघू शकता ना. हा, बघा, तू सकाळी कुठे जातो? मग पहिल्यांदा कोणता शब्द घ्यायचा आपल्याला? कुठे, वेअर. बरोबर ना? काय म्हटलं, वेअर डू यू ऍट मॉर्निंग. जातो कुठे? जातो शब्द आला का नाही? तर बघा काय पहिल्यांदा कोण आलं? वेअर. मग तुम्हाला माहिती प्रश्न नकारार्थी नाही, प्रश्न होकारार्थी, मग डू यू येणार आहे ना. डू यू तर येणारच आहे ना, डू यू. आणि गो इथपर्यंत येणे तुम्हाला कळलं का? तो गो पण येणार म्हणजे ना जातो. मग वेअर डू यू गो, मग इन द मॉर्निंग येईल ना. सकाळी म्हणजे काय? इन द मॉर्निंग. वेअर डू यू गो इन द मॉर्निंग असं. आता एक महत्वाची गोष्ट सांगतोय, तुम्ही ती नोट करून ठेवू शकता, तुमच्या फायद्याची आहे ती गोष्ट. जेव्हा जेव्हा मी सांगतो ते 4 शब्द जर आले प्रश्न, कोणते? विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच, हे जर 4 आले ना, समजून घ्या विच म्हणजे कोणता, इथपर्यंत कळतंय ना. माहित नसेल तर लिहून ठेवा, विच म्हणजे कोणता. मग कोणता काय ते इथे लिहायचंय किंवा म्हणायचंय, कोणता पेन, कोणता दिवस, कोणता माणूस, असं काय जे काय असेल ते. हा, कोणता दरवाजा, कोणती खिडकी, म्हणजे जोडून म्हणायचंय त्याला. विच डोर, विच विंडो, विच कार, विच कोस्ट, विच मशीन. समजलं? म्हणजे ह्या 4ही शब्दानंतर एक शब्द ऍडिशनल घ्यावा लागतो.
लिहा बरं. विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच यांच्यानंतर एक शब्द एक्स्ट्रा घ्यावा लागतो आणि त्यानंतर डू डस डीड येतं. असं लिहा व्यवस्थित. व्यवस्थित लिहा. आपण लिहितोय विच, हुज, हाऊ मेनी, हाऊ मच यांचा उपयोग करताना यांच्या शेजारी अजून एक शब्द म्हणावा आणि मग डू डस डीड घ्यावा. कळलंय का? कोणी कोणाला कळलं येस टाईप करा. मी काय सांगितलं ते. उदाहरणाने जास्त क्लिअर होईल. हा, आता बघा, समजा दीपकला म्हणायचंय की तुम्ही कोणता फोन फोन वापरता, तुम्ही कोणता फोन वापरता. मग नुसतं कोणता नाही म्हणायचं. आज हे जर तुम्हाला कळलं ना, खूप फायदा होईल तुम्हाला. नुसतं कोणता नाही म्हणायचं. काय म्हणायचं? कोणता फोन. हे दोघे एकत्र वापरायचे. कळलं का नाही कळलं? म्हणजे सुरुवात कशी होणार आपली? कोणता फोन, विच फोन, हे अगोदर येणार. कोणता फोन. आणि मग तर तुम्हाला माहितीच आहे ना, डू यू, डोंट यू, डू यू, डोंट यू, डझंट यू किंवा डज शी, डझंट ही असं म्हणतो ना आपण. मग ते आता घ्यायचं 2 नंबरला. म्हणजे डब्ल्यू एच वाला जो शब्द आहे ना, काय, कुठे, कोणी, कोणाला, कधी, कसे, किती वगैरे, तो शब्द मराठीमध्ये 2 नंबरला असतो. आपण प्रश्न विचारताना त्याला 1 नंबरला घ्यायचा. हे सगळं का सांगतोय? प्रश्न विचारण्याचं स्किल ज्याला येईल त्यालाच इंग्लिश बोलता येतं, बाकीच्यांना नाही. हा, मग आता इथे डू यू, विच फोन डू यू, एवढाच प्रश्न नाहीये. अजून ऍक्शन बाकी आहे. ऍक्शन कोणती? वापरता. वापरायला कोणता शब्द आहे आपल्याकडे? यूज आहे ना. हो. मग कसा प्रश्न तयार होईल पूर्ण? विच फोन डू यू यूज. प्रश्न विचारता येणं हे महत्वाचं टेक्निक आहे आणि त्या प्रश्नाबरोबर उत्तर सांगता येणं हे अजून महत्वाचं टेक्निक आहे. ओके. हा, आता बघा एकदा, परत एकदा नीट लक्ष द्या. तू सोमवारी कोणता ड्रेस घालतोस असं विचारायचं. तर पहिल्यांदा कोणता शब्द येईल सांगा मला. तोंडी चालतंय. पहिल्यांदा काय आलं पाहिजे? विच 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 ड्रेस. हा, नुसता विच नाही, कोणता विच ड्रेस. थोडी घ्यायची. मी तेच तर सांगतोय ना मगापासून. काय सांगतोय मी? हे 4 शब्द येणार असतील तर जोडी जोडीने घ्यावे. नवरा बायको येते, एकाला चाललं घेऊन बायको राहील मागच. व्यवस्थित लिहा, व्यवस्थित म्हणा. पहिल्यांदा विच ड्रेस म्हणावं लागेल ना. मग तू घालणार आहे ना ड्रेस, तू घालतोस, तू कोणता ड्रेस घालतोस. मग काय येईल आता? विच ड्रेस झाल्यावर काय येईल? डू यू येईल की डज ही येईल? काय येईल? डू यू. डू यू येईल ना. म्हणजे आपलं कुठं आलो आपण? विच ड्रेस डू यू. आता डू यू झालं की लगेच ऍक्शन घ्यायची आपल्याला. घालतो, ड्रेस घालतो. घालायला कोणता शब्द तुमच्याकडे? ड्रेस परिधान करायला विअर. वेअर. विअरिंग. शाबास. मग विच ड्रेस डू यू वेअर, है ना. विच ड्रेस डू यू वेअर, विच ड्रेस डू यू वेअर सोमवारी, ऑन मंडे. झाला 100% प्रश्न बरोबर. कळतंय का बघा बरं तुम्हाला. जर समजत असेल तर येस टाईप करा, मला बघू दे कोणाला कळतंय. हे 4 शब्द असल्यावर जोडी जोडीने घ्यावे. व्हेरी गुड. काय झालं? बाकीच्यांचं कळतंय का बघा बाकीच्यांना. फक्त यांच्या वेळेला जोडी घ्यायची, बाकीच्यांचं काही जोडी घ्यायची गरज नाहीये. उद्या वाटल्यास तर सगळे शब्द परत लिहून देऊ मी, किंवा आता सांगू का? उद्या कशाला, लगेच. ज्यांना ज्यांना माहिती आहे ना ते टाईप केलं तरी चालेल, किंवा बोललं तरी चालेल. आता हा, बोलायला काही अडचण नाही. म्हणण्यासाठी कोणता शब्द तुमच्याकडे? व्हॉट. कुठे म्हणण्यासाठी काय शब्द आहे? कोणी म्हणजे वेअर. हू. कधी म्हणजे काय? व्हेन. वेअर. व्हेन. वेन. कसं म्हणजे हाऊ. हाऊ. केव्हा म्हणजे वेन. केव्हा आणि कधी एकच आहे ना. हो. व्हेन. कोणाचे म्हणजे काय?
whom, कोणाचे. कोणाचे म्हणजे काय? whose, गेले विसरून. whose, हुज. कोणाला म्हणजे हुम. कोणाला. कोणाला म्हणजे हुम. whom, कोणते म्हणजे विच. which, किती म्हणजे हाऊ मेनी. आणि हाऊ मच ते पण लिहून घ्या. कोणाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल स्क्रीनशॉट घेऊन टाका. झाल्यावर सांगा. 2 minutes screen करूया. हाऊ मेनी म्हणजे ज्या गोष्टी मोजता येतात त्यांच्यासाठी. 1 2 3 4 मोजण्या ज्या मोजता येतील ना त्याला हाऊ मेनी म्हणायचं. हाऊ मच जे मोजता येत नाही त्याला वॉटर लिक्विड गॅस इमोशन. लिहून घ्या कशाला म्हणायचं हाऊ मच. लिक्विड असलं गॅस असलं हा द्रव वायू अवस्थेमधले शब्द. चूर्ण असली पावडर असली याची. पावडर लिक्विड गॅस इमोशन्स सिच्युएशन त्याला हाऊ मच म्हणायचं. समजा तुम्हाला म्हणायचंय की तू एका दिवसाला किती पाणी पितो. पहिल्यांदा काय म्हणावं लागेल 1 नंबरला काय येईल सांगा बरं. how much, पण चुकलं. how much water, हा हे बरोबर आलं. कायम लक्षात ठेवा मित्रांनो. जर तुम्ही असं म्हटलं ना हाऊ मच हाऊ मच असं म्हणतो आपण. बरं मी असे खूप जण ऐकले त्यांनी सुद्धा तसे हाऊ मच डू यू वॉटर असं काहीतरी म्हणतात. हाऊ मच डू यू ड्रिंक वॉटर असं काहीतरी म्हणतात. बरोबर ना. हा तसं नाही म्हणायचं. काय म्हणायचं मग. how much water drink you नाही रे. every day, हाऊ मच वॉटर म्हटलं डू यू आहे ना. do you drink, हा हे जे काम करा बरं सगळ्यांनी. हा सगळे काम करायचं. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक. हाऊ मच वॉटर डू यू ड्रिंक. बर त्याला जोडून अजून विचारतो चला. तू किती टेन्शन घेतोस. सुरुवातीला कोणता शब्द येईल मला सांगा बरं. how much tension, एकदम बरोबर. मग हाऊ मच टेन्शन डू यू टेक असं येईल ना. oh yes, तू दररोज किती पानं वाचतोस. चला किती पानं. how many, how many pages, अरे कसं झालं पूर्ण. हाऊ मेनी पेजेस डू यू लर्न यू रीड है ना. हाऊ मेनी पेजेस डू यू रीड एव्हरी डे. बरं आता चला एक अवघड विचारतो आणि मग आपण थांबू वाटलंस तर. कंपनी तुला किती सॅलरी देते. सुरुवातीला काय घ्यायला पाहिजे मला सांगा. how much salary, लिहून घ्या लिहून घ्या. सॅलरी नेहमी हाऊ मच असते ती मेनी नसते. हा रुपीज असतं मग मेनी म्हटलं असतं पण हाऊ मेनी रुपीज. सॅलरी नेहमी हाऊ मच असते. हाऊ मच सॅलरी असं होईल हा ना. हा सांगा आता. कंपनी do तुला you किती give, सॅलरी देते. हा how much salary do you give by company, नाही 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 नाही. चुकलं ना. हाऊ मच सॅलरी झालं का. हा तर माणूस कोण होता म्हणजे देणारा कोण होता याच्यात. does you, company, कंपनी ना. does company give you, does हा, company give you, म्हणजे आपलं कुठं चुकतं माहितीये का. कळलं का आता आपलं कुठं चुकतंय. आपण तुला हो दिसलं ना लगेच आपण यू घेऊन टाकला डू यू. तसं नाही. देणारा कोण आहे त्या वाक्यातला ऍक्टर कोण त्या वाक्यातला डूवर कोण. प्रश्न काय होता की कंपनी तुला किती सॅलरी देते ना. मग देणारा कोण आहे कंपनी आहे ना. तो ऍक्टर आहे त्याच्यातला. लक्षात घ्या ऍक्शन करणार कोण. म्हणजे ऍक्शनला जर तुम्ही असं विचारलं नारा नारी नारे कोण. देणारा देणारी देणारे कोण असं विचारा. तुम्हाला उत्तर सापडेल कंपनी. मग कंपनी 1 नंबरला घ्यायची. कळते का आता. देणारा कोण येणारा कोण असं प्रश्न विचारा जे उत्तर येईल त्याला 1 नंबरला घ्यायचं.
मग हाऊ मच सॅलरी डज द कंपनी असं येईल ना. येस येस. सांगा पुढचं. कंपनी दर महिन्याला तुला किती सॅलरी देते. हाऊ मच सॅलरी डज कंपनी कंपनी गिव्ह यू गिव्ह ऑन यू. एव्हरी मंथ. इव्हन समृद्धी, पूजा, रोहित दादा, रुद्र, चला सगळेजण बोला, काय अडचण नाही. दीपक किंवा मुद्दे तरी मांडा. हाऊ मच सॅलरी डज कंपनी गिव्ह यू, राईट, एव्हरी मंथ, दर महिन्याला. म्हणजे या प्रकारचा कोणताही प्रश्न आपल्याला विचारता आला पाहिजे. ठीक आहे. हा, आता बघा अजून एक विचारतो, म्हटलं थोडीशी प्रॅक्टिस. तू कोणाचा नंबर मागतोस. कोणाचा नंबर अगोदर येईल ना. हुज नंबर येईल हुज ना. नंबर. हम्म. हुज नंबर. पुढे दीपक दीपक व्हिडिओ एकदम बरोबर. हुज नंबर डू यू आस्क किंवा हुज नंबर डिमांड, है ना. हुज नंबर डू यू आस्क फॉर, हुज नंबर डू यू वॉन्ट, असं काही पण होईल. पण हुज नंबर एकत्र आला पाहिजे, हे कळलं पाहिजे पहिला. विच ड्रेस, हुज नंबर, विच गेट, विच कंपनी, असं पण म्हणता आलं पाहिजे ना अगोदर. बरोबर आहे की नाही. त्याशिवाय प्रश्नच होणार नाही. याचा स्क्रीनशॉट घेतला का तुम्ही. नसेल घेतला तर घेऊन टाका पटपट. घेतलं सर. काय म्हटले. हाऊ मेनी आणि हाऊ मच मधला परत सांगायचंय. ओके, ऐका. 1 2 3 4 असं मोजता येत आहे ना. तर हो. ज्या गोष्टी मोजता येण्यासारख्या हाऊ मेनी म्हणायचं. हा सर. जे पावडर आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, भावना आहे, त्याला आपण एका दोन मोजू शकतो का. पावडर आहे समजा तुमच्याकडे, पावडर तोंडावर लावायची, तुमची पॉन्ड्स पावडर घ्यायची. तुम्ही असं मोजता का 1 पावडर, 2 पावडर, 3 पावडर असं मोजता का. नाही सर. मग त्याला हाऊ मच म्हणावं लागेल की नाही. मग तसंच आहे. हाऊ मच शुगर, शुगर चूर्ण आहे ना. चहा पावडर आहे, टी पावडर, त्याला मच म्हणायचं. टेन्शन असलं मच म्हणायचं. सॅलरी असली मच म्हणायचं. तुम्ही असं म्हणता का 1 सॅलरी, 2 सॅलरी, 3 सॅलरी असं म्हणतो का आपण. नाही ना. ही सगळी एकदाची सॅलरी. अजून एक सांगतो बघा, खूप सोपं उत्तर सांगतो, एकदम भारी. जेव्हा तुम्ही असं करून म्हणाल ना एवढं, तेव्हा हाऊ मच म्हणायचं. बघा, तू किती खातो, एवढा खातो. हाऊ मेनी नाही म्हणायचं, मग काय म्हणायचं. हाऊ मच. तू किती पाणी पितो, एवढं पाणी पितो. एवढं, बर एवढं म्हणजे हाऊ मच. 1 पाणी पितो, 2 पाणी पितो असं तर नाही म्हणत ना आपण. कळतंय का. हा, लिटर म्हणतो. तर जेव्हा लिटर तुम्हाला म्हणतो ना. हाऊ मच लिटर जेव्हा विचारू आपण तेव्हा पण मनी तेव्हा येईल ना. तू किती लिटर पाणी पितो तेव्हा हाऊ मेनीच म्हणावं लागेल. हा, आता लिटर मोजू शकतो की नाही आपण. 1 लिटर, 2 लिटर, सिंपल आहे ना. ज्याला 1 2 3 4 काउंट करतो तुम्ही आपण. जर पण आता पाणी आपण म्हणतो का 1 पाणी, 2 पाणी म्हणतो का. नाही म्हणत ना. त्याला मच, हाऊ मच वॉटर. पण हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर असं म्हणू शकता. कळलं का. हाऊ मेनी लिटर्स मेनी प्लुरल साठी आहे, मच सिंगुलर असतं. हा, समजतंय. तुला किती अनुभव म्हणायचा. हाऊ मच एक्सपिरियन्स असं म्हणणार आपण. असं म्हणणार का हाऊ मेनी एक्सपिरियन्सेस असं म्हणणार का. हाऊ मेनी इयर्स, इयर्स मध्ये विचारलं तर मग हाऊ मेनी ना. हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स असं तुम्ही म्हणू शकता. हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स म्हणायचं. हे पण घेऊन ठेवा वाटलं तर. हाऊ मेनी इयर्स एक्सपिरियन्स नाही म्हणायचं. हा, हाऊ मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, हाऊ मेनी लिटर्स हाऊ ऑफ मेनी इयर्स ऑफ असं म्हणायचं. ऑफला पण मध्ये घालायचं. वॉटर. याप्रमाणे आपण म्हणायचंय. उद्या वाटल्यास आपण प्रश्नांची आणखी प्रॅक्टिस घेऊ. काय टेन्शन घ्यायची काही गरज नाही. पण कन्सेप्ट तर कळतंय तुम्हाला. पहिल्यांदा काय करायचं तेवढं तर कळतंय ना. की आपल्याला अगोदर घ्यायचंय, सगळ्यांच्या आधी घ्यायचंय, मग डू यू, डोंट यू वगैरे म्हणायचं. एवढं जर कळलं, त्यानंतर ऍक्शन घ्यायची, तर तुम्ही प्रश्न सहज विचारू शकता. याच्यात एकच प्रॉब्लेम आहे की आपण याची प्रॅक्टिस करत नाही. आपण फक्त बघतो, वा वा छान दिसतो माणूस, चांगलं सांगतो, नंतर काहीच करत नाही. आपलं राहून जातं मागेच. तुम्ही घ्या, ही सिक्वेन्स घ्या, कागद काळे करा, लिहा. इतके वर्ष आपल्याला माहित नव्हतं, समजत नव्हतं, काही पण लोक सांगायचे आपल्याला.
आता कळायला लागलंय ना, मग आपली ड्युटी आहे, पानं काढा, लिहित बसा, मला पाठवा, व्हॉट्सअपला पाठवा. ठीक आहे. तर मी तुम्हाला ते बरोबर आहे का चुकलंय ते सांगेन ना, पण तुम्ही तसं करत नाही म्हणून तुम्हाला अडचण आहे. ओके, चला आज आपण इथे थांबूयात आणि पुढे जाऊयात उद्याला. हा, गुड नाईट सर. चला, गुड नाईट. टेक केअर, बाय.